नमस्कार. आपल्यासोबत भूम नगर परिषदे अलमप्रभू शहर विकास आघाडीचे गटनेते या ठिकाणी सूरज गाडवे आपल्यासोबत अर्थसंकल्पात काही ज्या घडामोडी अर्थसंकल्पाच्या संदर्भात घडत आहेत भूम नगर परिषदेच्या त्याबद्दल चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. आणि काल त्या ठिकाणी नगर जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांची एक भेट घेण्यात आली आणि त्या त्या भेटीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी आम्ही केवळ त्या ठिकाणी अर्थसंकल्पात त्रुटी काढल्या होत्या आणि त्या त्रुटी दुरुस्त करून आणि मगच आम्ही त्या अर्थसंकल्पाला मंजुरी देऊ अशी भूमिका त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. आणि या संदर्भात ह्या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सूरज गाडवे आहेत. त्यांनी त्या ठिकाणी असं म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आम्ही सांगितलं की त्रुट्या त्या ठिकाणी काढून अर्थसंकल्प सादर परत एकदा करून आम्ही तो मंजूर करू. पण नेमकं घडलं काय आहे त्या सभागृहाच्या बैठकीत? कारण की उपनगराध्यक्ष बाहेर येऊन म्हणतात हा अर्थसंकल्प नामंजूर आहे आणि तसा ते व्हिडिओही पोस्ट त्यांचा लाईव्हमध्ये झाला. आज सकाळपासून एक समाज माध्यमावर पण व्हिडिओ येतोय की त्यांच्या दोन्ही भूमिका जनशक्ती विकास आघाडीच्या. मग ह्या संदर्भात नेमकं एक भूमनगर परिषदेचे गटनेते म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? त्या दिवशी अर्थसंकल्पाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जवळपास बरीच चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला 26-27चा अर्थसंकल्प मंजूर नामंजूर करायचा. या 14 विरुद्ध 7 त्या दिवशी झालेलं होतं. सभागृहात जे झालेलं आहे तेच तुम्हाला सांगतो. सभागृहात जे झालं, सभागृहात त्यांनी अर्थसंकल्पाला नामंजुरी दिली आणि आमच्या 7 जणांनी मंजुरी दिली. त्याच्यानंतर त्यांनी खाली आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यांचे उपनगराध्यक्ष जनशक्ती विकास आघाडीचे जे उपनगराध्यक्ष त्यांनी सांगितलं की आम्हाला ही अर्थसंकल्प मंजूर नाही आहे, म्हणजे आम्हाला हे अर्थसंकल्प मंजूर नाही आहे. त्यांनी अर्थसंकल्प नामंजूर केल्यानंतर आमची एक आमच्या अध्यक्ष मॅडम आणि शिवसाहेब असतील त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टच केलं की एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जे सभागृहात घडलंय तेच आम्ही सांगितलं की सभागृहामध्ये जी त्यांनी नामंजूर केलेलं आहे आम्ही मंजूर केलेलं हेच पत्रकारासमोर मानलं आम्ही. त्याच्यानंतर काल त्यांनी जे कलेक्टर साहेबांना सांगायला गेले की आम्ही त्याच्यामध्ये नामंजूर केलं नव्हतं, आम्ही दुरुस्ती करण्यासाठी सांगितलं होतं. पण त्यांचा एक स्वतःचा त्यांनी उपनगराध्यक्ष बोलल्यानंतर त्यांनी जे व्हिडिओ हे केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की हो काय त्यांनी त्यांचे उपनगराध्यक्ष स्वतः बोलले की आम्हाला अर्थसंकल्प नामंजूर आहे म्हणून. आणि काल त्यांनी कलेक्टर साहेबांची जी चर्चा केलेली जी सांगितलं की आम्हाला आम्ही त्याच्या सुधारणा करत आहोत, पण त्यांनी सुधारणा नाही आहे. त्यांनी कलेक्टर साहेबाची आणि भूमच्या जनतेची पूर्ण दिशाभूल केलेली आहे. कारण की त्याच्यामध्ये जी दिशाभूल केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही ती आज बी आम्ही जी सांगतोय जी सत्य परिस्थिती आहे त्याचबद्दल सांगतो. कारण की त्यांनी जी पत्रकार परिषद घेतल्यानंतरच आम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून अध्यक्ष मॅडम पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आज तुम्ही बघितलं त्यांचे जे व्हिडिओ आहेत त्यांचाच व्हिडिओ आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला अर्थसंकल्प नामंजूर आहे आणि कलेक्टर साहेबाला चुकीचे केले. ह्याच्यावर ते कलेक्टर साहेबांनी की फसवणूक केलेली आहे ह्याच्यावर कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावरच कारवाई का करू नये. त्यांनी दुटप्पी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्हाला अर्थसंकल्प नामंजूर आहे. त्यांनीच काल कलेक्टर साहेबांना सांगून की आम्हाला दुरुस्ती सांगितली होती आम्ही, पण ह्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी चुकीची माहिती देऊन फसवणूक केलेली आहे. या संदर्भात काही पुरावे तुम्ही कलेक्टरांकडे सादर करणार आहेत? आम्ही या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांची भेट घेणार आहेत. अध्यक्ष आमचे जे 7 नगरसेवक आहेत, अध्यक्ष मॅडम, आम्ही सगळे कलेक्टर साहेबांकडे हे पुरावे निश्चित दाखवणार आहेत. त्यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्हाला अर्थसंकल्प नामंजूर आहे आणि त्यांनीच काल परत सांगितलं की आम्ही अर्थसंकल्प नामंजूर केलेला नाही, आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती सांगितली. त्यांनी जी दुरुस्ती सांगितली आम्ही दुरुस्ती करून जी काय आहे ती कलेक्टर साहेबांकडे प्रस्ताव शिवसाहेबांनी आणि नगराध्यक्ष मॅडमना पाठवला होता. ह्याच्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, त्यांनी सहकार्य केलं नव्हतं. त्यांनी डायरेक्ट नामंजूर म्हणून सांगितलं. त्याच्यानंतरच आम्ही प्रेस कॉन्फरन्स म्हणून पत्रकारांना सांगितलं, पत्रकारांना जी सत्य परिस्थिती आहे ती सांगितली. त्याच्यानंतर काल त्यांनी पत्रकारांना सांगितलं की पत्रकारांनी पूर्ण ऐकून घेतलं नाही, पण पत्रकारांना बी माहिती होतं की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की आम्हाला अर्थसंकल्प नामंजूर आहे म्हणून. ह्याच्यामध्ये तुम्ही बी जनतेसमोर मांडावं ही आमची विनंती राहील अलमप्रभू शहर विकास आघाडीच्या या नात्याने.
ठिकाणी आलमप्रभू भूमशहर विकास आघाडीची भूमिका या ठिकाणी सूरज गाडवे जे की आलमप्रभू भूमशहर विकास आघाडीचे गटनेते आहेत यांनी मांडलेली आहे आणि त्या ठिकाणी धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि भूम शहरातील जे नागरिक आहेत यांची या ठिकाणी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने दिशाभूल करून फसवणूक करण्यात येते अशी त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ रुपटला फॉलो करा. धन्यवाद.